महायुतीच्या 3 पक्षांनी मिळून विधानसभा जिंकली, सत्ता आली, मंत्रिपदे वाटली गेली. पण आता जेव्हा विधान परिषदच्या जागांचा प्रश्न आला तेव्हा हेच 3 मित्र एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. कुणाला जास्त जागा हवेत, कुणाचं होम ग्राउंड सुटायला नको आणि कुणाला स्वतःच्या मुलाला आमदार करायचं आहे. हे सगळं एकत्र आलं आणि त्यातून तयार झाला एक मोठा तिढा जो अजून पूर्णपणे सुटलेला नाही. काय आहे तो तिढा सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. महाराष्ट्रात विधान परिषदच्या 17 जागांसाठी 18 जूनला मतदार होणार आहे. निकाल 23 जूनला जाहीर होणार आहे व या 17 जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातून आहे. म्हणजेच पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका यांचे सदस्य या जागांसाठी मतदार करणार आहेत. एखाद्या मतदारसंघात ज्या पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्त लोकप्रतिनिधी असतात त्या पक्षाचा उमेदवार सहसा निवडून येतो. त्यानुसारच मित्र पक्षांमध्ये जागा वाटप होते. महाविकास आघाडी या निवडणुकीत कमालीची शांत आहे, कारण त्यांचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ या क्षणी खूपच कमी आहे. त्यामुळे खरी लढत महायुतीच्या आतच आहे आणि ती लढत आता उघड व्हायला लागली आहे. सुरुवातीला महायुतीत एक फॉर्म्युला ठरलेला होता. भाजप 12 जागा, शिवसेना 3 जागा आणि राष्ट्रवादी 2 जागा. पण हा फॉर्म्युला फार काळ टिकला नाही. त्यात बदल झाला आणि नवं समीकरण समोर आलं. भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1. शिवसेनेला 1 जागा जास्त मिळाली, पण राष्ट्रवादीची 1 जागा कमी झाली. राष्ट्रवादीला हे मान्य नाही. शिवसेनेलाही 4 जागांवर समाधान नाही. त्यांना 7 जागा हव्या आहेत आणि भाजप जास्तीत जास्त जागा स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. या तिन्ही भूमिका एकाच वेळी सांभाळताना महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची दमछाट होते. एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला गेले. ही भेट वेगळा संदेश देऊन गेली. 7 जणांसाठी शिवसेना केंद्रीय नेतृत्वाकडे थेट दात मागते असं चित्र तयार झालं. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांनी पक्ष टिकवण्याची आणि अंतर्गत संघर्ष सोडण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. सुनील तटकरे स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचं कळतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या जागांवरून धुमसणारे वाद आता उघड होऊ लागले आहेत. आपण कोकणातून सुरुवात करूया. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला. इथे शिवसेनेचं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वाधिक संख्याबळ आहे. पण ही जागा राष्ट्रवादीला हवी आहे. सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांना या जागेवरून आमदार करण्यासाठी तटकरे यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क ठेवून ते हे काम करत आहेत. पण शिवसेनेकडून माजी आमदार सदानंद चव्हाण आणि माजी आमदार राजन साळवी या जागेसाठी उत्सुक असल्याचं कळतंय. आता नव्या फॉर्म्युलानुसार राष्ट्रवादीला फक्त 1च जागा मिळणार आहे आणि तो कोकणातही असण्याची शक्यता जास्त असल्याचं बोललं जातंय. पुण्याचंही चित्र रंजक आहे. पुण्यात महानगरपालिकेत भाजपचे सर्वाधिक सदस्य आहे. भाजप म्हणतो ही जागा आमची, पण पुणे विधान परिषद मतदारसंघात दादांची राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार गटाचं वर्चस्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अजूनही जास्त आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं या जागेवर आपला दावा ठोकला आहे. माजी आमदार सुनील टिंगळे, विक्रम काकडे, रमेश अपाक थोरात, विलास लांडे आणि नाना काटे हे इच्छुक आहेत. पण जर कोकणची जागा राष्ट्रवादीला मिळाली तर पुण्याची जागा राष्ट्रवादीला सुटणार नाही असं दिसतं. एक पक्ष 2 दावे आणि दोन्ही पैकी एकच मिळणार हा घोळ अजून सुटलेला नाही. उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि नाशिकच्या जागावरून भाजप आणि शिवसेना थेट आमने सामने आले आहेत. नाशिकची जागा शिवसेनेला हवी आहे. श्रीकांत शिंदे यांनी नाशिककर शिवसेनेचा हक्क असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. पण नाशिकमध्ये आता भाजपचं संख्याबळ वाढलं आहे. गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीय लोकांनी इथून उभं राहण्याची तयारी केली आहे. जळगावात मात्र आणखीनच वेगळी गोष्ट घडते. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार कुणाल पाटील या दोघांनी चक्क स्वतःच्या मुलांसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. गुलाबराव पाटील आपला मुलगा प्रताप याला आमदार करण्यासाठी आग्रही आहेत. कुणाल पाटील सुमित साठी जनतेच्या इच्छा असल्याचं सांगत फिरत आहे. पण जळगाव भाजपचं होम ग्राउंड आहे आणि गिरीश महाजन हे सहजासहजी सोडायला तयार नाही. तुर्तास दोन्ही पक्षातील वरिष्ठांनी एक तोडगा काढण्याचं कळतंय. नाशिक भाजपला आणि जळगाव शिवसेनेला हे अंतिम आहे की नाही हे अजून स्पष्ट नाही. परभणी आणि हिंगोलीच्या जागा
जागेवरून तर महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावे ठोकले आहेत. शिवसेनेचे पारंपरिक ताकद या भागात जास्त आहे. शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर जे मूळचे जालना जिल्ह्याचे आहेत, त्यांनी या जागेसाठी आपल्या मुलाचं नाव पुढे केले आहे. मुंबईत भेटीगाठी सुरू आहेत. राष्ट्रवादीनेही या जागेवर हक्क सांगितला आहे. 2018 मध्ये या मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले विप्लव बारजे यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचं कळतंय. भाजपला ही जागा नको असं नाही, पण शेवटी ती शिवसेना किंवा राष्ट्रवादीला सोडण्याचं भाजपनं ठरवल्याचं दिसतं. म्हणजे इथंही अंतिम निर्णय बाकी आहे. या सगळ्या गोंधळाच्या मधोमध एक गोष्ट स्पष्टपणे दिसते. राज्यभरातील अनेक नेते आपल्या मुलांना राजकारणात स्थापित करण्यासाठी या निवडणुकीचा वापर करत आहे. सुनील तटकरे, अनिकेत, गुलाबराव पाटील प्रताप, कुणाल पाटील सुमित, अर्जुन खोतकर आणि त्यांचा मुलगा हे राजकीय वारसदार घडवण्याचं सत्र आहे की पक्षासाठी योग्य उमेदवार निवडण्याचा प्रयत्न आहे? हा प्रश्न महायुतीच्या सामान्य कार्यकर्त्यांना पडलाय. महायुतीतला हा तिढा फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार या तिघांच्या बैठकीनंतरच सुटणार आहे. ती बैठक लवकरच होणार असल्याचं सांगितलं जातंय आणि त्यानंतर अंतिम फॉर्म्युला जाहीर होईल. पण एक गोष्ट आतापासूनच स्पष्ट आहे, महायुती बाहेरून एक दिवस असेल, पण आतून प्रत्येक पक्ष स्वतःसाठी जास्तीत जास्त वाटा मिळवण्याचा प्रयत्नात आहे. सत्तेत मित्र असतात, पण जागाचे वाटकरी होताना मैत्री किती टिकते हेच या निवडणुकीतून दिसतं. आमदार मंत्री यांचे मुलं राजकीय वारसदार म्हणून आता सगळेच पुढे करताय. मग सामान्य आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे काय? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.